Hello everyone. In previous class we had discussed about antimicrobial agents. Antimicrobial means what? These are the agents which are used to kill the microorganisms. In that we had seen very different terms, that is antiseptic, germicide, process of sterilization. Then we had seen the different compounds in that very important part, that mechanism of action of antimicrobial agents. They are act by three mechanisms. First by oxidation, then by halogenation mechanism, and by protein precipitation. Then we had seen different examples, that is different compounds from these class. देन आफ्टर दॅट डिटेल मोनोग्राफ जो काही आहे कंपाऊंडचा तो आपण स्टडी केला होता प्रत्येक कंपाऊंडचा. देन नेक्स्ट आपल्याला कॅटेगरी आज शिकायची आहे ती म्हणजे ॲस्ट्रिंजंट्स. ॲस्ट्रिंजंट्स आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबसमध्ये असलेले दोन कंपाऊंड आहेत, ॲलम आणि झिंक सल्फेट, दॅट वी हॅव टू स्टडी टुडे. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय ॲस्ट्रिंजंट. ॲस्ट्रिंजंट वी हॅड सीन ऑलरेडी टर्म्स आपण ह्या बघितलेल्या आहेत. ॲस्ट्रिंजंट इन प्रिव्हियस जो चॅप्टर होता तुमचा गॅस्ट्रोइंटेस्टिनल एजंट्स, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही टर्म येऊन गेली होती ॲस्ट्रिंजंट. बट सी ह्या चॅप्टरमध्ये मीन्स आपला मेन चॅप्टर काय आहे, टॉपिकल एजंट्स. मीन्स दीज आर द एजंट्स विच आर अप्लाइड एक्सटर्नली ऑन द स्किन. सो टॉपिकल एजंट्स ह्या व्ह्यूने आपल्याला ॲस्ट्रिंजंट जे काही आहेत हे शिकायचे आहेत. So I had given you example, when there is pimple on your skin and if you break that pimple, then first of all what that yellow like means white like काय येतं त्याच्यामधून फ्लुइड येईल. then after that blood will come and then after that एक means white liquid येतं आणि ते कव्हरिंग त्या पिंपलवरती स्वतःचं फॉर्म करत असतं. म्हणजे काय तर ह्याची आपल्या बॉडीमध्ये डिफेन्स बॉडी मेकॅनिझम ऑफ ॲक्शन असतं. मीन्स डिफेन्स करत असते बॉडी, इम्युन सिस्टीम प्रोव्हाइड करत असते. सो त्या ॲक्शनला काय म्हणतात तर ॲस्ट्रिंजंट ॲक्शन. मीन्स ते जे काही आहे येलो प्रोटीन प्रेसिपिटेशन घडवून आणत असतं. सो ॲस्ट्रिंजंट मीन्स वॉट, दीज आर द लोकली अप्लाइड प्रोटीन प्रेसिपिटंट्स. लोकली अप्लाइड म्हणजे काय तर की एक्सटर्नली अप्लाय केले जातात. मीन्स आफ्टर शेव लोशन म्हणजे काय आहे, इज अन ॲस्ट्रिंजंट. देन युअर ॲलम म्हणजे तुरटी जी काही येते तर तुरटी ही ॲस्ट्रिंजंट आहे. इन प्रिव्हियस मीन्स ओल्डन डेजमध्ये आफ्टर शेविंग देर इज इफ यू ब्लड जर आलं तर कट्स, मायनर कट्स, मीन्स वी आर टॉकिंग अबाउट मायन्यूट ब्लड व्हेसल्स. देन त्याला ॲलम म्हणजे तुरटी जी काही आहे ती लावली जात असते. ते तुरटी आहे ते काय करतं, प्रोटेक्टिव्ह कवरिंग जे फॉर्म करतं. मीन्स प्रोटीन प्रेसिपिटेशन जे काही आहे ते कवरिंग फॉर्म करत असतं. अँड सी वेन देर इज अ पिंपल ऑन स्किन, जेव्हा स्किनवरती पिंपल्स असतात, देन दिस ॲलम इज अ व्हेरी गुड ॲस्ट्रिंजंट. यू कॅन अप्लाय ओव्हर दॅट पिंपल्स, बट इट इज ऑन द सुटेबिलिटी ऑफ द स्किन्स. मीन्स दॅट एव्हरीवन इज नॉट फॅमिलियर विथ एव्हरी कंपाऊंड. काही जणांना हायपर सेन्सिटिव्हिटी असते, काही जणांना ते सूट्स होत नाहीत. असे काय असतात तर प्रॉब्लेम्स आर देअर, डिफिकल्टीज आर देअर. सो देन आफ्टर वॅक्सिंग, ओके, आफ्टर वॅक्सिंग वॉट दॅट ॲस्ट्रिंजंट इज अप्लाइड. जे लोशन अप्लाय केलं जातं, लिक्विड लोशन अप्लाय केलं जातं, लिक्विड लाईक कन्सिस्टन्सी असते, तर ते काय आहे, इट्स अन ॲस्ट्रिंजंट. सो ॲस्ट्रिंजंट these are the locally applied protein precipitants. Means what, they cause the protein precipitation which have a low cell permeability. Low cell permeability means पेनिट्रेशनची जी पॉवर आहे आतमध्ये जाण्याची, कोणतंही प्रिपरेशन मीन्स त्याची पेनिट्रेशन कॅपॅसिटी म्हणजे काय तर आतमध्ये जाण्याची. स्किनच्या आतमध्ये, स्किन आहे आपलीवरची, त्याच्या आतमध्ये लेयर्स असतात, इपिडर्मीज असतात, एपिडर्मीज असतो, डर्मीज असतो, त्याच्या खाली इपिडर्मीज असतो, एंडोडर्मीज असतो. सो ती आतमध्ये जाण्याची त्याची जी कॅपॅसिटी आहे मीन्स परमेबिलिटी, दॅट पेनिट्रेटिंग पॉवर अंडर द टू गो थ्रू दॅट स्किन इज लो, इट इज हॅव्हिंग द लो सेल परमेबिलिटी. सो दॅट action is limited, means there are the limitations beyond, means essentially to the cell surface and the interstitial spaces. Interstitial spaces means काय, within, मधल्या, in between the tissues, in between the skins, means in between the dermis and epidermis. What are the spaces? That spaces are called as what, interstitial spaces. So astringent definition is asked in your exam. So these are the locally applied
protein precipitants, they cause the protein precipitation on the skin. They are having the low penetrating power, means they are having the low cell permeability, so that action is limited essentially to the cell surface and the interstitial spaces, means within that spaces only. Then see here, मीन्स ॲस्ट्रिंजंटमध्ये काय होतं, दिस ॲक्शन जी काही आहे ॲस्ट्रिंजंटची, दॅट डेथ होत नाही सेल्सची, देअर विल नॉट बी अ डेथ ऑफ द सेल, बट वॉट हॅपन दॅट परमियाबिलिटी ऑफ द सेल मेम्ब्रेन इज रिड्यूस, मीन्स पेनिट्रेशनची जी पॉवर जी काही आहे ती काय होत असते इथे, तर रिड्यूस होत असते. Then see, under this influence of an astringent, a general constrictions of the tissues, टिश्यूचं काय होत असतं, कॉन्स्ट्रिक्शन होतं. कॉन्स्ट्रिक्शन होणं म्हणजे नॅरोवर होणं, टिश्यू काय होतात, कॉन्स्ट्रिक्ट होत असतात. एक्झाम्पल काय होतं, स्मॉल ब्लड व्हेसल्स, स्मूथ मसल्स ऑकर्स, बट दिस ॲक्शन इज कंट्रोल्ड बाय व्हर्च्यू बिंग द व्हर्च्यू ऑफ इट्स टॉपिकल, मीन्स लॅकिंग सिस्टीम इफेक्ट. अँड सी, means जे आपण प्रिव्हियसली डिस्कस केले अँटीमायक्रोबियल्स, अँड दे आर ऑल्सो द ॲस्ट्रिंजंट, दे कॅन पेनिट्रेट टू द पॉईंट ऑफ द टिश्यू डॅमेज. And see, these compounds to be discussed here, which we are going to study in this chapter, they are primarily astringent, but they also have the mild antimicrobial actions, means along with astringent action sobatach they are having the capacity to kill the microorganisms, means they are having the antimicrobial action. So here what happen, this action does not result in death of the cell, death होत नाही सेल्सची, but what happen here, only the permeability of the cell membraneची permeability काय होत असते, तर reduce, permeability of the cell membrane here is reduced. And सी टिश्यू डॅमेज होत नाही, बट परमियाबिलिटी जी काही आहे ती इथे रिड्यूस होत असते. अँड सी, अलॉंग विथ ॲस्ट्रिंजंट ॲक्शन सोबतच दे आर द माइल्ड अँटीमायक्रोबियल, ते काय आहेत तर माइल्ड अँटीमायक्रोबियल ॲक्शन जी काही आहे ती शो करत असतात. सो दिस इज द डेफिनेशन पार्ट ऑफ ॲस्ट्रिंजंटची डेफिनेशन एक्झामला विचारली तर काय लिहायचं, तर ॲस्ट्रिंजंट्स आर वॉट, दीज आर द लोकली अप्लाइड वॉट प्रोटीन प्रेसिपिटंट, they cause the protein precipitation, they are having the low cell permeability, that is low penetration power, so that the action is limited means there are some limitations essentially to the cell surface and interstitial spaces means in between that spaces. Then astringents therapeutically uses, now see the therapeutic action means uses काय means कसे यूज केले जातात किंवा जनरली कशा वेने ते काम करत असतात हे आता आपल्याला बघायचं आहे. सो इन दॅट फर्स्ट वन ॲक्शन, दिस स्टिप्टिक ॲक्शन. आता स्टिप्टिक ॲक्शन म्हणजे काय, ब्लिडिंग जे काही होतं मीन्स ते प्रिव्हेंट करत असतात फ्रॉम द स्मॉल कट्स, मीन्स टू अरेस्ट द हिमोरेज म्हणजे काय, यू सी हिमोरेज दिस टर्म्स इज न्यू फॉर यू. तर हिमोरेज होणं म्हणजे काय, तर ब्लिडिंग होणं त्याच्यामधून ब्लड व्हेसल्समधून, मीन वी आर टॉकिंग अबाउट द मायन्यूट ब्लड व्हेसल्स. सो हे जे काही ब्लड व्हेसल्स काय होतं, ब्लिडिंग होत असतं, हे ब्लिडिंग ते स्टॉप करत असतात. कसं स्टॉप करतात, तर सी मीन्स जेव्हा शेविंग करत असेल तर शेविंग करत असताना कुठे कट झाला, मायनर कट झालं स्किनवरती, ओके, चीकवरती, गालावरती कुठे जर काय झालं कट झाला तर लगेच तिथल्या तिथे तुरटी म्हणजे काय तर ॲलम अप्लाय केलं जातं किंवा आफ्टर शेव लोशन अप्लाय केलं जातं. तर आफ्टर शेव लोशन हे काय आहे, इट इज अन ॲस्ट्रिंजंट. आफ्टर शेव लोशन हे ॲस्ट्रिंजंट आहे, ते काय केलं जातं स्किनवरती अप्लाय केलं जातं. आणि ते काय करतं, ब्लिडिंग जे काही होणार आहे ते ब्लिडिंग स्टॉप करतं, मीन्स दे कॉज द प्रोटीन प्रेसिपिटेशन. सेल जी काही आहे, आता सेल वॉल आहे त्याच्यामध्ये प्रोटीन असतात बाहेरच्या ह्याच्यामध्ये लायपोप्रोटीनने बनलेलं असतं त्याचं जे बाहेरचं आउटर मोस्ट कोटिंग असतं ते, तर त्याचं ते काय करत असतात, प्रेसिपिटेशन करत असतात, त्याचं प्रोटीन प्रेसिपिटेशन ते घडवून आणत असतात.
अँड सो दॅट म्हणजे ते प्रोटीन प्रेसिपिटंट ॲस्ट्रिंजंटची आपण डेफिनेशन बघितली. लोकली अप्लाइड प्रोटीन प्रेसिपिटंट्स आहेत ते. अँड सो बाय प्रोव्हाइडिंग दिस दे प्रमोटिंग कोॲग्युलेशन ऑफ ब्लड अँड कॉन्स्ट्रिक्टिंग स्मॉल कॅपिलरीज. म्हणजे काय तर आपण मायन्यूट ब्लड व्हेसल्स बोलतो आहे. सो तिथे काय करतात, ब्लडचं काय होतं तर कोॲग्युलेशन होतं, ब्लडचं कोॲग्युलेशन होतं मीन्स क्लोज होतात तिथे त्या हे जे असतात ते, आणि ब्लिडिंग तिथे स्टॉप होतं, ब्लड जे काही येतं ते तिथे स्टॉप होतं. कॉन्स्ट्रिक्शन ऑफ स्मॉल कॅपिलरीज, कॉन्स्ट्रिक्शन मीन्स काय नॅरो होणं, तर त्या नॅरो होत असतात ज्या कॅपिलरीज असतात त्या. अँड इन दिस वे दे आर प्रोव्हाइडिंग दिस प्रेसिपिटेशन मीन्स दे आर ॲक्ट ॲज अ स्टिप्टिक. ओके, स्टिप्टिक. सी दिस इज इम्पॉर्टंट फ्रॉम युअर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ॲस्ट्रिंजंट्सचे युजेस आहेत ते. देन सेकंड वन इज द अँटीपर्स्पायरंट. सो अँटीपर्स्पायरंट, आता पर्स्पिरेशन म्हणजे काय, अँटीचा अर्थ होतो अगेन्स्ट, अपोज. पर्स्पायरेशनचा मिनिंग काय आहे, पर्स्पायरेशन म्हणजे काय तर स्वेटिंग होणं. सो हे काय करतात आता स्वेटिंग कधी होतं, स्किनवरती पोअर्स आहेत ते पोअर्स ओपन होतात आणि ते ओपन होऊन स्वेटिंग होत असतं. स्वेटिंग येणं म्हणजे काय तर घाम येणं त्याला बोलतात. सो हे काय करतात, ॲस्ट्रिंजंट्स असतात ते तिथे काय करतात, क्लॉट फॉर्म करतात, आणि क्लॉट फॉर्म केल्यामुळे ते जे काही पोअर्स आहेत ते क्लोज होत असतात, आणि मग स्वेटिंग तिथे काय होत नाही, प्रिव्हेंट करतं स्वेटिंगला, मीन्स प्रोटीन प्रेसिपिटेशन करून. मीन्स अँटीपर्स्पायरंट्स दे डिक्रीज स्वेटिंग डिक्रीज करत असतात ते बाय कॉन्स्ट्रिक्टिंग पोअर्स ॲट द सरफेस ऑफ द स्किन. काय करतात, कॉन्स्ट्रिक्टिंग पोअर्स आहेत ते क्लॉट होतो तिथे, पोअर्स जे काही आहेत ते क्लोज होत असतात तिथे, आणि तिथे स्वेटिंग होत नाही. मीन्स हे जे ॲस्ट्रिंजंट्स आहेत ॲज अन अँटीपर्स्पायरंट्स म्हणून वर्क करत असतात. देन नेक्स्ट त्याची थर्ड ॲक्शन कशी आहे तर टू रिड्यूस इन्फ्लॅमेशन. सी इन्फ्लॅमेशन ऑकर्स बाय 3 ways, दॅट इज स्वेलिंग, इडिमा, स्वेलिंग ओके इडिमा लाईक देन स्वेलिंग, रेडनेस आणि पेन. इन्फ्लॅमेशनमध्ये काय होत असतं, एकतर स्वेलिंग होतं मीन्स पू येणं जसं बोलतात ते, फ्लुईड डिपॉझिट होणं त्या पार्टमध्ये. देन रेडनेस होणं मीन्स सूज येणं, आणि पेनिंग होणं. काही वेळेला दोन्ही पण होतं किंवा तिन्ही ॲक्शन एकत्र होत असतात. मीन्स त्या पर्टिक्युलर एरियामध्ये स्वेलिंग पण मीन्स फ्लुईड ते पण होतं, फ्लुईड सिक्रेशन पण होतं, पेन पण होत असते, आणि रेडनेस होतं, आणि सुजणं, असं जे तिन्ही होत असतं. तर हे काय करत असतात, इन्फ्लॅमेशन रिड्यूस कसं करतात, बाय रेस्ट्रिक्शन ऑफ ब्लड सप्लाय टू द सरफेस ऑफ म्युकस मेम्ब्रेन. मीन्स ॲस्ट्रिंजंट जे काही आहेत ते प्रोटीन प्रेसिपिटेशन करतात, आणि प्रोटीन प्रेसिपिटेशनमुळे काय होतं तिथे मीन्स ॲस्ट्रिंजंट अप्लाय केल्यानंतर की जिथे सूज आलेली असेल किंवा जिथे काय झालेलं असेल, एक्सेस फ्लुईड फॉर्म झालं असेल, तर फ्लुईड फ्लो जो काही आहे त्या फ्लुईड फ्लो ते डिक्रीज करत असतात. मीन्स व्हेसल्स आहेत त्या व्हेसल्सचं कॉन्स्ट्रिक्शन होत असतं. मीन्स फ्लुईड फ्लो जो काही आहे हा फ्लुईड फ्लो रिड्यूस होत असतो. मीन्स स्वेलिंग जे काही आहे हे स्वेलिंग इथे रिड्यूस होत असतं. अशा प्रकारे ते काय करत असतात, ते रिड्यूस द इन्फ्लॅमेशन जे काही आहे हे इन्फ्लॅमेशन रिड्यूस करत असतात. सो इन्फ्लॅमेशनचे टाईप कोणते तर स्वेलिंग होणं मीन्स सूज येणं, रेडनेस, देन इडिमा, ओके, पेन, दिस हे काय आहे, इट्स अन इन्फ्लॅमेशन, त्याला इन्फ्लॅमेशन असं म्हणतात. मीन्स स्वेलिंग, रेडनेस आणि पेन होणं. तर स्किनचं काय आहे तर इन्फ्लॅमेशन आहे, स्वेलिंग होतं, रेडनेस होतं, पेन होतात. सो ॲस्ट्रिंजंट व्हॉट दे डू, दे प्रोव्हाइड काय करतात, प्रोटीन प्रेसिपिटेशन ॲक्शन जी काही आहे ते प्रोव्हाइड द प्रोटीन प्रेसिपिटेशन ॲक्शन प्रोव्हाइड करतात. मीन्स फ्लुईडचा जो काही फ्लो आहे ते फ्लुईड फ्लो कमी करत असतात ॲस्ट्रिंजंट. देन व्हेसल्सचं तिथे काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन होतं, व्हेसल्स तिथे कॉन्स्ट्रिक्शन होतं, फ्लुईड फ्लो आहे हा फ्लुईड फ्लो रिड्यूस होतं. स्वेलिंग जे काही आहे तिथे स्वेलिंग काय होत असतं इथे रिड्यूस होत असतं. अशा प्रकारे ते इन्फ्लॅमेशन रिड्यूस करत असतात बाय रेस्ट्रिक्शन ऑफ ब्लड सप्लाय टू द सरफेस ऑफ द म्युकस मेम्ब्रेन. म्हणजे जेव्हा हे अप्लाय करू आपण ॲस्ट्रिंजंट अप्लाय करू तिथे ॲटोमॅटिकली फ्लुईड फ्लो काय होतो कमी करतं. मीन्स ॲटोमॅटिकली जे काही सूज आलेली असेल, जे काही स्वेलिंग झालेलं असेल ते डिक्रीज होतं, व्हेसलचं कॉन्स्ट्रिक्शन होतं, फ्लुईड फ्लो रिड्यूस होतो, आणि त्याच्यामुळे स्वेलिंग जे काही आहे ते रिड्यूस होत असतं. देन बाय प्रमोट हिलिंग अँड टफन द स्किन. हिलिंगचे जे काही ॲक्शन आहे मीन्स
तो जे काही क्युअर होणं, हिलिंग होणं म्हणजे काय, क्युअर होणं, बरा होणं, ती ॲक्शन ते प्रोव्हाइड करत असतात. देन ॲज अ डिओड्रंट म्हणून यूज केले जातात. सो आता डिओड्रंटचा यूज काय होतो, आता नावामध्ये आहे आता ओडर, ओडरंट दॅट इज मीन्स काय, ओडर. सो बॅड ऑर्डर जो काही येतो तो बॅड ऑर्डर स्टॉप करायचं काम करत असतात. मीन्स काय होतं की स्वेटिंग होतं, स्वेटिंगमध्ये काय होतं तर बॅक्टेरियल ग्रोथ होते. मीन्स तो जो काही बॅड स्मेल येतो स्वेटिंग आल्यानंतरचा, तो बॅड स्मेल कशामुळे येत असतो तर बॅक्टेरियल ग्रोथ होते. फॅटी ॲसिड्स जे काही आहेत त्या फॅटी ॲसिड्सची काय होत असते, ग्रोथ होत असते. त्याच्यामुळे तो बॅड सेल आहे, बॅड स्मेल जो काही आहे हा बॅड स्मेल येत असतो. आता आपल्याला माहिती आहे की सेल वॉल जी काही आहे आपल्या, आता स्किन आहे, स्किनमध्ये आपल्याला सेल वॉल आहे, स्किन इज मेडअप ऑफ वॉट, सेल वॉल मेम्ब्रेन. सो आउटर लेअरला त्याच्या प्रोटीन असतं, मीन्स लिपोप्रोटीन्स असतं. सो इथे काय होतं, ते प्रोटीन जे काही आहे त्या प्रोटीनला ब्रेकडाऊन करतात किंवा फॅटी ॲसिड्स जे काही आहेत ते त्याला ब्रेकडाऊन करतात आणि त्याचं प्रेसिपिटेशन करतात. आणि बॅक्टेरिया जो काही आहे, स्वेलिंगमुळे जो ॲज अ डिओड्रंट कशासाठी वापरतात, जो काही बॅड ऑर्डर येतो तो येऊ नये ह्याच्यासाठी डिओड्रंट आहेत हे यूज केले जातात. आता पर्स्पायरंट आपण बघितलं, त्याच्यामध्ये स्वेटिंग होत होतं. आता स्वेटिंगमध्ये काय होतं, बॅड ऑर्डर येतो, बॅड स्मेल येतो. काय येतो तर तिथे बॅक्टेरियल ग्रोथ होते, बॅक्टेरियाची ग्रोथ होते. फॅटी ॲसिड जे काही आहेत त्या फॅटी ॲसिड्सची काय होत असते, तिथे ग्रोथ होत असते. सो त्याच्यामुळे काय होतं, बॅड स्मेल येतो. आता आपल्याला माहिती आहे सेल वॉल मेम्ब्रेन आहे. सो सेल वॉल मेम्ब्रेनला ब्रेकडाऊन करतात, ते जे काही फॅटी ॲसिड्स आहेत ते सेल वॉल मेम्ब्रेन मीन्सला ब्रेकडाऊन करत असतात. ते जे काही प्रोटीन असतं त्या प्रोटीनला ब्रेकडाऊन करत असतात बाय फॉर्मिंग प्रेसिपिटेशन, प्रोटीन प्रेसिपिटेशन्स करत असतात ते. आणि जो काही बॅक्टेरिया आहे त्या बॅक्टेरियाला काय करतात, ते किल करत असतात. आणि ह्याच्यामुळे आता आपल्याला माहिती आहे स्किन आपली कशाची बनलेली आहे, दॅट इज मीन्स स्किनमध्ये आपल्याला काय आहे, सेल वॉल दॅट मेडअप ऑफ द लिपोप्रोटीन. सो प्रोटीनचं प्रेसिपिटेशन करतात आणि त्याच्यामुळे जो काही बॅड ऑर्डर आहे ते प्रिव्हेंट करतात. नाऊ सी डिओड्रंट बाय व्हर्च्यू ऑफ इंटरॅक्शन विथ ओडरस फॅटी ॲसिड्स लिबरेटेड ऑर प्रोड्यूस बाय द ॲक्शन ऑफ बॅक्टेरिया, बॅक्टेरियलची ग्रोथ होते और फॅटी ॲसिडची ते ग्रोथ होत असते ऑन लिपिड्स इन स्वेट अँड बाय ॲन ॲक्शन ऑफ सप्रेसिंग बॅक्टेरियल ग्रोथ, बॅक्टेरियाची ग्रोथ जी काही आहे ती तिथे प्रिव्हेंट करतात. पार्टली ड्यू टू अ डिक्रीज इन द पीएच मग काय होत असतो इथे, पीएच डिक्रीज करत असतात ते. अँड प्रोड्यूस द डिओड्रंट इफेक्ट जो काही आहे तो प्रोड्यूस करतात. मीन्स प्रोटीनला ब्रेकडाऊन करतात, तिथे फॅटी ॲसिड्स जे काही आहेत त्याला ब्रेकडाऊन करतात, बॅक्टेरिया आहे त्याला किल करतात आणि प्रोटीन प्रेसिपिटेशन घडवून आणतात. देन नेक्स्ट ॲक्शन काय आहे, इट्स डायरेक्ट ॲक्शन ऑन स्किन टू रिमूव्ह अनवॉन्टेड टिश्यू. आता मीन्स रुटीन यूज जर आता ह्याचा होत असेल ॲस्ट्रिंजंटचा, त्याच्यामुळे मग काय होतं, सेल जी काही आहे अनवॉन्टेड टिश्यूज आहेत हे काय होत असतात तर रिमूव्ह होत असतात. आता आपल्याला माहिती आहे द सेल इज मेडअप ऑफ द लायपोप्रोटीन. सो तिथे काय होतं, प्रोटीन प्रेसिपिटेशन होतं आणि मग ह्याचं रुटीन यूज असेल तर तिथे सेल काय आहे ते रिमूव्हल होतं. मीन्स रेग्युलर यूज करून रुटीन यूज करून अनवॉन्टेड जिथल्या सेल्स आहेत त्या रिमूव्ह होत असतात. बट सी नाऊ दिस रिक्वायर्स अ हायर कॉन्सन्ट्रेशन ऑर स्ट्रॉंगर प्रोटीन प्रेसिपिटंट्स अँड इट्स ऑफन टर्म एज कोरोजिव्ह. बट ह्या ॲक्शनसाठी त्याला काय लागतो, इट रिक्वायर्स हायर कॉन्सन्ट्रेशन, हाय कॉन्सन्ट्रेशन लागतं, व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन लागतं. ऑर दिस तो ॲस्ट्रिंजंट आहे, इट शुड बी अ स्ट्रॉंग प्रोटीन प्रेसिपिटंट. तो काय असला पाहिजे तर स्ट्रॉंग प्रोटीन प्रेसिपिटंट असला पाहिजे. अँड इट ऑल्सो मीन्स कॉल्ड ॲज कोरोजिव्ह. ह्याला काय बोलतात तर ऑफन टर्म ॲज कोरोजिव्ह. सो दीज आर द युजेस ऑफ ॲस्ट्रिंजंट्स. हे काय आहेत, ॲस्ट्रिंजंटचे युजेस आहेत. वॉट फर्स्ट वन इज बाय स्टिप्टिक मीन्स वॉट, दे स्टॉप द ब्लिडिंग फ्रॉम द स्मॉल कट्स. Then by as antiperspirants means decrease the sweating by constricting these pores, then to reduce inflammation, then promote healing and toughen skin, then act as a deodorant, they reduce the smell of bad odor, then on direct means remove the unwanted tissue or unwanted
सेल. सो दीज आर द युजेस ऑफ ॲस्ट्रिंजंट्स. हे काय आहेत? ॲस्ट्रिंजंट्सचे युजेस आहेत. देन नेक्स्ट वी विल स्टडी द कंपाऊंड. इन दॅट फर्स्ट वन काय आहे? झिंक सल्फेट इज देअर. सो झिंक सल्फेट हे कंपाऊंड, तुम्हाला दोन कंपाऊंड आहेत ॲस्ट्रिंजंट्समध्ये. झिंक सल्फेट आहे आणि ॲलम आहे. ॲलम म्हणजे तुरटी. आता झिंक सल्फेट, नाव सी इट्स फॉर्म्युला ZnSO4 इन प्लस मीन्स हायड्रेटेड फॉर्ममध्ये 7H2O 7 मॉलिक्युल्स आहेत ह्याच्यामध्ये वॉटरचे. देन नाव सी इट्स प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज. इट्स अ कलरलेस क्रिस्टल. सी हे क्रिस्टल्स असतात झिंक सल्फेट हे. देन इट इज इफ्लोरोसंट इन ड्राय एअर. these are the odorless, means zinc sulfate is does not having any odor. Then it is easily soluble in the water and its aqueous solutions, means its hydrated solution is acidic in nature. So acidic means nature means काय? त्याचा pH किती असतो? तर below 7 त्याचा pH असतो. So that it is acidic in nature and shape is like crystals like shape. Then next see its chemical properties. See its winter 11 and summer 15 एक्झामला ह्याच्या केमिकल प्रॉपर्टीज विचारलेल्या आहेत एक्झामला. इट लॉस ऑफ वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन ॲट बॉइलिंग वॉटर टेम्परेचर. काय होतात? जे क्रिस्टल्स जे काही आहेत ते ह्याच्यामधून लॉस होतात ॲट बॉइलिंग वॉटर टेम्परेचर. देन नाव सी झिंक सल्फेट जेव्हा आता हे काय केलं आहे? बॉईल केलेलं आहे. सो आता इथे तुम्ही बघू शकता टोटल 7 मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे. 1 मॉलिक्यूल इथे लॉस झालेला आहे वॉटरचा. देन फर्दर परत त्याला बॉइलिंग जेव्हा केलं जातं तेव्हा परत 6 मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे, हे काय होतात? इथून लॉस होतात. 1 मॉलिक्यूल राहतो, मीन्स हायड्रेटेड फॉर्ममध्ये राहतो. देन परत जेव्हा सी फर्स्ट टाईम 70 डिग्री सेंटीग्रेडला काय केलेलं आहे? त्याला बॉईल केलं आहे, तेव्हा 1 मॉलिक्यूल लॉस झालं वॉटरचा. तिथे बघा 7 आहे टोटल, तर इथे 1 आहे फक्त. देन नाव सी सेकंड केसमध्ये 100 डिग्री सेंटीग्रेडला काय केलं आहे? बॉईल केलेलं आहे. दॅट टाईम वॉट हॅपन? 6 मॉलिक्युल्स आहेत. 1 मॉलिक्यूल ओनली रिमेन ऑफ, 1 मॉलिक्यूल राहिला आहे फक्त वॉटरचा. 6 मॉलिक्यूल लॉस झाले आहेत. देन सी ॲट 200 डिग्री सेंटीग्रेड. 200 डिग्री सेंटीग्रेडला काय झालेलं आहे? 7 मॉलिक्युल्स आहेत वॉटरचे, ते 7 मॉलिक्युल्स काय झालेले आहेत? लॉस झालेले आहेत. देन नाव सी डिकम्पोजिशन ॲट हायर टेम्परेचर. means see this zinc sulfate okay decompose at higher temperature, that is 800 degree centigrade. that time काय होतं? ह्याच्यामध्ये झिंक ऑक्साईड प्लस सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन जो काही आहे हा सेपरेट होतो. मीन्स हायर टेम्परेचरला जेव्हा झिंक सल्फेट जे काही आहे हे हीट केलं जातं, दॅट इज हायर मीन्स हियर 800 डिग्री सेंटीग्रेडला, तेव्हा इथे काय होतं? झिंक ऑक्साईड दॅट इज ZnO प्लस SO2. SO2 दॅट इज सल्फर डायऑक्साईड प्लस O2 म्हणजे काय? ऑक्सिजन. सो वेन इट डिकम्पोजेस ॲट हायर टेम्परेचर दॅट इज 800 डिग्री सेंटीग्रेड, इट सेपरेट्स इंटू ZnO दॅट इज झिंक ऑक्साईड, sulfur dioxide and oxygen. Then next see its method of preparation. So first is by from zinc blend, that is zinc sulfide, that is ZnS. सो ऑक्सिडेशन, आता इथे काय होतं? O2 ऑक्सिडेशन होतं इन एअर ॲट हाय टेम्परेचर. जेव्हा ऑक्सिडेशन होतं ह्याचं तेव्हा काय फॉर्म होतं? इथे ZnSO4. ZnSO4 झिंक सल्फेट फॉर्म होतं. मीन्स झिंक सल्फाईड जे काही आहे, झिंक सल्फाईडचा फॉर्म्युला काय आहे? ZnS. ZnS म्हणजे काय? झिंक सल्फाईड. सो जेव्हा काय होतं? त्याचं ऑक्सिडेशन होतं इन एअर ऑक्सिजन O2 ॲट हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला जेव्हा काय होतं? ऑक्सिडेशन होतं. दॅट टाईम इथे काय फॉर्म होतं? ZnSO4 दॅट इज झिंक सल्फेट जे काही आहे हे झिंक सल्फेट इथे फॉर्म होतं. देन सेकंड फ्रॉम झिंक मेटल. झिंक मेटल म्हणजे Zn प्लस H2SO4. H2SO4 म्हणजे काय? सल्फ्युरिक ॲसिड. सो वॉट हॅपन हियर? ZnSO4 दॅट इज झिंक सल्फेट प्लस H2 हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन इथे काय होत असतो? तर लिबरेट होत असतो. सो आफ्टर कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन, रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर रिॲक्शन मिक्सचर इज ट्रीटेड विथ क्लोराईड वॉटर टू रिमूव्ह इम्प्युरिटी ऑफ आयर्न.
सो ही रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर हे रिॲक्शन मिक्सचर कशासोबत ट्रीट केलं जातं, क्लोराईड वॉटरसोबत ट्रीट केलं जातं. वाय? टू रिमूव्ह इम्प्युरिटी ऑफ आयर्न, आयर्नची इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी. सो दिस इज प्रिपरेशन मेथड. ही काय आहे? प्रिपरेशन मेथड आहे. कोणाची? झिंक सल्फेटची. सो काय ह्याच्यामध्ये? फ्रॉम झिंक सल्फाईड मीन्स ZnS, झिंक सल्फाईड जेव्हा ऑक्सिजनसोबत काय केलं जातं, त्याचं ऑक्सिडेशन होतं इन एअर ॲट हाय टेम्परेचरला जेव्हा काय होतं, त्याचं ऑक्सिडेशन होतं. दॅट टाईम व्हॉट हॅपन? ZnSO4 दॅट इज झिंक सल्फेट इथे फॉर्म होतं ZnSO4. अँड फ्रॉम झिंक मेटल Zn सोबत जेव्हा सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 जेव्हा रिॲक्ट होतं तेव्हा काय फॉर्म होतं? ZnSO4 म्हणजे झिंक सल्फेट प्लस H2 हायड्रोजन इथे काय होत असतो, तर लिबरेट होत असतो. अँड सी आफ्टर कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन, ही रिॲक्शन कंप्लीट झाल्यानंतर रिॲक्शन मिक्सचर इज ट्रीटेड विथ क्लोराईड वॉटर टू रिमूव्ह इम्प्युरिटी ऑफ आयर्न. रिॲक्शन मिक्सचर कशासोबत ट्रीट केलं जातं? क्लोराईड वॉटरसोबत रिॲक्ट केलं जातं आयर्नची इम्प्युरिटी रिमूव्ह करण्यासाठी. सो दिस इज प्रिपरेशन मेथड. ही काय आहे? झिंक सल्फेटची प्रिपरेशन मेथड आहे. देन नेक्स्ट सी असे जो काही आहे झिंक सल्फेटचा, it is carried out by complexometric titration. So complexometric titration we had already seen about that. Complexometry म्हणजे काय? तर इथे सिम्पल मेटल आयन इज ट्रान्सफॉर्म इनटू व्हॉट? कॉम्प्लेक्स आयन. सिम्पल मेटल आयन कशामध्ये ट्रान्सफर होतो, तर कॉम्प्लेक्स आयनमध्ये बाय ॲडिशन ऑफ रिएजंट अँड दॅट रिएजंट इज कॉल्ड ॲज द लिगँड. सो मेटल आयन काय करतो? ॲक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन अँड लिगँड मीन्स कॉम्प्लेक्सिंग और चिलेटिंग एजंट जो काही आहे तो डोनेट करतो. मेटल आयन ॲक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन आणि लिगँड जो काही आहे हा लिगँड काय करतो? डोनेट करतो. सो इट्स अ व्हॉट? कॉम्प्लेक्झोमेट्रिक टायट्रेशन. देन हियर दिस टायट्रंट uses disodium EDTA अँड इंडिकेटर uses एरिओक्रेम ब्लॅक टी सोल्युशन. इंडिकेटर म्हणजे जसं मिथाईल रेड, मिथाईल ऑरेंज जसं यूज केलं जातं तसं इथे इंडिकेटर काय यूज केला जातो, तर इरिओक्रोम ब्लॅक टी सोल्युशन. इरिओक्रोम ब्लॅक टी सोल्युशन इज यूज ॲज अन इंडिकेटर. ते इंडिकेटर म्हणून इथे यूज केलं जातं. देन सी हियर फॅक्टर इच 0.05 मोलार डायसोडियम EDTA. 0.05 molar disodium EDTA is equivalent to what? 0.0143 gram of zinc sulfate, that is ZnSO4 7H2O. So it's what? हे काय आहे? कॉम्प्लेक्झोमेट्रिक टायट्रेशन आहे. देन नेक्स्ट सी युजेस ऑफ झिंक सल्फेट. झिंक सल्फेटचे युजेस काय आहेत? ॲज अ ॲस्ट्रिंजंट. ओके, ऑप्थॅल्मिक ॲस्ट्रिंजंट, ऑप्थॅल्मिक प्रिपरेशनमध्ये यूज केलं जातं ॲस्ट्रिंजंट म्हणून. देन झिंक सप्लिमेंट्स आर ऑल्सो देअर. ओके, मीन्स टेकन बाय ओरल रूट. देन ॲज अन इमिटिक. आता इमिटिक म्हणजे काय की जे एजंट प्रोड्यूस काय करतात, एजंट्स विच दॅट कॉजेस नॉशिया अँड वॉमिटिंग, त्याला इमिटिक असं म्हटलं जातं. मीन्स ॲज अ रिफ्लक्स इमिटिक म्हणून इन केस ऑफ पॉयझनिंग तेव्हा ते यूज केलं जातं. देन ॲज अन अँटीसेप्टिक मीन्स सी इट्स हे अँटीसेप्टिक म्हणून मीन्स 2% सोल्युशन इज ॲज यूज फॉर ॲप्लिकेशन to the skin to reduce excessive perspiration. Then see its dilute solution means as a astringent किंवा माउथवॉश म्हणून astringent माउथवॉशेस गार्गल्समध्ये तो 1 to 4% means dilute solutions 1 to 4% as use as a astringent mouthwashes and gargles. माउथवॉश गार्गल्समध्ये डायल्यूट सोल्युशन्स 1 to 4% यूज केलं जातं. देन स्ट्रॉंगर सोल्युशन्स दॅट इज 5 to 10% आर यूज टू हार्ड मीन्स ते पण यूज केलं जातं फॉर टफन द स्किन ऑफ द फीट. देन ओके, दीज आर द युजेस. हे काय आहेत? झिंक सल्फेटचे युजेस आहेत. बट सी इट नॉट कॉमनली यूज फॉर इंटरनल पर्पजसाठी यूज केलं जात नाही, तर ॲज अ रिफ्लक्स एमेटिक म्हणून एस्पेशली इन केस ऑफ नार्कोटिक पॉयझनिंग जेव्हा झालं असेल. रिफ्लक्स एमेटिक म्हणजे आता एमेटिक म्हणजे काय? द एजंट्स दॅट कॉजेस द नॉझिया अँड वॉमिटिंग
दॅट आर कॉल्ड ॲज एमेटिक, त्याला एमेटिक असं म्हटलं जातं. देन नार्कोटिक पॉयझनिंगमध्ये मीन्स ओपियम अल्कलॉइड्स पॉयझनिंग जेव्हा झालेलं असेल तेव्हा ते यूज केलं जातं. सो फॉर दिस पर्पज इट्स सोल्युशन कंटेनिंग 0.6 to 2 gram is given by mouth in a 1% solution. Then it also serves as aid in the healing of wounds. Wound healingsमध्ये यूज केलं जातं. Then it is used externally for its antiseptic and astringent properties in powders and in lotions. Then its 0.25% aqueous solution is used as an ophthalmic astringent. It means zinc sulfate ophthalmic solution. 0.25% ophthalmic astringent म्हणून यूज केलं जातं. Then its storage is what? It should be stored in well closed container, non-metallic container. Well closed, you should store it in a well closed container. Then astringent, ophthalmic astringent, it is also used as zinc supplement and emetic, reflux emetic and as an antiseptic. So this is about zinc sulfate. हे कोणतं कंपाऊंड आहे? झिंक सल्फेट आहे. ZnSO4 7H12. ची सिनॉनिम इज व्हाईट विट्रिऑल. ओके, ह्याचं सिनॉनिम काय आहे? व्हाईट विट्रिऑल. देन नेक्स्ट वी विल सी नेक्स्ट कंपाऊंड. नेक्स्ट कंपाऊंड कोणता आहे? ॲलम. ॲलम म्हणजे काय? तर तुरटी. तर सो ॲलम जे काही आहे हे इट्स पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट म्हणतात ह्याला. और अमोनिया ॲलम असं सुद्धा म्हणतात. म्हणजे जिथे काय पोटॅशियम आहे, के आहे, तिथे काय असतो? NH4 असतो. सो म्हणजे आता इथे अजून त्याला काय म्हणतात तर सल्फेट ऑफ युनिव्हॅलंट मेटल और अमोनियम अँड ट्रायव्हॅलंट मेटल. आता युनिव्हॅलंट मेटल मीन्स पोटॅशियम और अमोनियम आणि ट्रायव्हॅलंट. अमोनियम म्हणजे काय तर NH4 और म्हणजेच काय तर ट्रायव्हॅलंट मेटल असं सुद्धा ह्याला बोलतात ॲलमला. सो KAlSO4 ट्वाईस 12H2O. ह्याच्यामध्ये 12 मॉलिक्युल्स असतात वॉटरचे. आणि आणि त्याचं दुसरं नाव आहे ते काय आहे तर अमोनिया ॲलम दॅट इज अमोनिया अमोनियम सल्फेट. काय दुसरं नाव? अमोनिया ॲलम आणि पोटॅशियम ॲलम, पोटॅश ॲलम. सो हे जे आहे आता हा जो तुम्हाला फॉर्म्युला आहे तो पोटॅश ॲलमचा. पोटॅश ॲलम म्हणजे काय तर ॲल्युमिनियम पोटॅशियम सल्फेट. आणि दुसरं नाव काय त्याचं? अमोनिया ॲलम म्हणजे काय तर ॲल्युमिनियम अमोनियम सल्फेट. ओके, सो दिस इज हा ॲलमचा काय आहे? फॉर्म्युला आहे. सो इट इज सिनॉनिम इज वॉट? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. ह्याचं सिनॉनिम काय आहे? पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट. नाव सी इट्स प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज. इट्स अ कलरलेस ट्रान्सपरंट क्रिस्टल असतात. आता तुरटी आहे, तुरटी तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. इथे तुम्ही इथे पण बघू शकता स्लाईडवरती. ओके, दिस इज द ॲलम. हे काय आहे? ॲलम म्हणजे ही काय आहे तर तुरटी आहे. सो इट्स दीज आर द कलरलेस, दे आर कलरलेस. ओके, ट्रान्सपरंट क्रिस्टल्स. देन स्वीट ॲस्ट्रिंजंट टेस्ट, स्वीट असते टेस्ट. देन इट इज वॉटर सोल्युबल and when it is soluble in water means it's aqueous solution. It is acidic in nature and insoluble in alcohol. अल्कोहोलमध्ये काय आहे? इनसोल्युबल आहे. आणि वॉटरमध्ये काय आहे? वॉटरमध्ये सोल्युबल आहे. देन नेक्स्ट सी केमिकल प्रॉपर्टीज. इट इज डिहायड्रेटेड ॲट हाय टेम्परेचर. मीन्स हे जे काही ॲलम आहे KAlSO4 ट्वाईस इंटू 12H2O, 12 मॉलिक्युल्स ऑफ H2O. तर इट गिव्स वॉट? अनहायड्रस ॲलम मीन्स वॉटर मॉलिक्यूल आहे. वॉटर काय होतं ह्याच्यामधून? सेपरेट होतं. केमिकल प्रॉपर्टीज काय आहे त्याच्या? डिहायड्रेशन होणं म्हणजे काय? डिहायड्रेशन मीन्स वॉट? लॉस ऑफ वॉटर मॉलिक्यूल, लॉसेस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. इट्स कॉल्ड ॲज वॉट? डिहायड्रेशन. सो ॲट हाय टेम्परेचर इट्स डिहायड्रेट होतं म्हणजे काय होतं? आता हे ॲलम जे काही आहे मीन्स KAlSO4 ट्वाईस इंटू 12H2O. सो दिस पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, इट what happen? Losses water molecule. That's 12 molecules of water are losses. So it gives anhydrous alum, KAlSO4 twice. It is what? Anhydrous alum. हे काय आहे? Anhydrous alum आहे.
Then next see alumची मेथड ऑफ प्रिपरेशन, दॅट हाऊ दिस alum इज प्रिपेअर्ड. alum म्हणजे काय, तुरटी. सो सी alum it may be defined as a sulfate of a univalent metal or ammonium and a trivalent metal. Then see next is method of preparation. So this how it is prepared means official alums, they are prepared by adding a hot concentrated solution of either potassium or ammonium sulfate. So here potassium sulfate is used. So this aluminum sulfate is react with what, potassium sulfate with water. In reaction is present in presence of water molecules. So इथे 24 molecules आहेत वॉटरचे. So what happen here, this is prepared by adding a hot concentrated solution of potassium sulfate to a hot solution of an equimolar proportion of aluminum sulfate. So the alums separates out as crystals on cooling. alum इथे काय होतंय तर सेपरेट होत असतं. ॲलम जे काही आहे सी नाव, इथे 2 मॉलिक्युल्स आहेत पोटॅशियमचे. सो ट्वाईस के OKAl, दॅट इज 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲल्युमिनियम सल्फेट SO4 ट्वाईस इंटू 12 मॉलिक्युल्स H2Oचे काय होतात इथे सेपरेट होतात. ॲलम जे काही आहे, ॲलम म्हणजे आपलं कंपाऊंड, ते कंपाऊंड आपलं इथे काय होत असतं तर सेपरेट होत असतं ह्या प्रिपरेशन मेथडमध्ये. कसं प्रिपेअर केलं जातं, हाऊ इट इज प्रिपेअर्ड, ऑडिशन ऑफ हॉट कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ऑफ पोटॅशियम सल्फेट दॅट इज K2SO4 टू अ hot solution of what, aluminum sulfate that is Al2SO4 thrice. So it will gives this alum is form here. alum इथे काय होतं तर फॉर्म होत असतो. नाउ सी इट्स असे काय आहे, इट्स प्रिन्सिपल बिहाइंड दिस असे इज a gravimetric method. This alum is prepared by which method, तर gravimetric method. आता हे काय आहे, gravimetric method means काय आहे, it is a technique through which the amount of an analyte means that ion which is being analyzed that can be determined through measurement of mass. means gravimetric method, ह्याला gravimetric method असं म्हटलं जातं की ह्याच्यामध्ये काय केलं जातं, थ्रू जो काही अमाऊंट आहे ॲनालाइटची, थ्रू विच द अमाऊंट ऑफ ॲन ॲनालाइट मीन्स दॅट आयन being analyzed that can be determined through the measurement of mass. Measurement of mass it can be determined. So here aqueous solution of sample is added in the solution of ammonia and ammonium chloride. means हे कशामध्ये ॲड केलं जातं, सॅम्पल अमोनियम क्लोराईडच्या सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं. देन हिअर प्रेसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड दॅट इज Al2O3 इथे फॉर्म होतं. देन दिस प्रेसिपिटेशन दे आर फिल्टर्ड वॉश विथ अमोनियम नायट्रेट सोल्युशन. हा जो PPT आहे हा काय केला जातो, फिल्टर केला जातो. अँड फिल्टर विच इज वॉश विथ अमोनियम नायट्रेट सोल्युशन, वॉश विथ वॉट, अमोनियम नायट्रेट सोल्युशन सोबत वॉश केलं जातं. अँड देन ड्राईड अँड वे, अँड देन इट्स इज ड्राईड अँड वे केलं जातं ते. सो इट्स फॅक्टर इज 1 ग्रॅम रेसिड्यू इज इक्विव्हॅलंट टू वॉट 9.307 ग्रॅम ऑफ alum. Okay, and say is what, gravimetric method means it is a technique through which amount of an analyte, that is the ion which is being analyzed, that can be determined through the measurement of mass. Through mass measurement this can be determined. means this is the gravimetric method. ह्याला काय बोलतात तर gravimetric method बोलतात. So here what happen, aqueous solution जे काही आहे सॅम्पलचं is added in solution of ammonia and ammonium chloride solution. aqueous solution जे काही आहे सॅम्पलचं ते ॲड कशामध्ये केलं जातं, दॅट इज सोल्युशन ऑफ द अमोनिया आणि अमोनियम क्लोराईड सोल्युशनमध्ये ॲड केलं जातं. देन दॅट टाईम इथे काय होतं, प्रेसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड दॅट इज Al2O3 इज फॉर्म हिअर. then this precipitate is after that filter, it is washed with ammonium nitrate solution and then it is dried and weighed. and this is the हा काय त्याचा फॅक्टर आहे.
अँड प्रिपरेशन कसं केलं जातं, ॲलम जे काही आहे हे ॲलम प्रिपेअर कसं केलं जातं, दॅट ॲडिशन ऑफ हॉट मीन्स पोटॅशियम सल्फेट आहे. सो पोटॅशियम सल्फेट इज ॲडेड इन टू दिस हॉट सोल्युशन ऑफ द ॲल्युमिनियम सल्फेट Al2SO4 अँड दॅट टाईम ॲलम इज सेपरेटेड. ॲलम जे काही आहे आपलं कंपाऊंड दॅट इज ट्वाईस KAlSO4 ट्वाईस इज सेपरेटेड. ॲलम इथे सेपरेट होत असतं. देन नेक्स्ट सी आता युजेस काय आहेत. आता इथे बघा तुम्ही, इथे ॲलम तुम्ही बघता, ॲलम ब्लॉक आहे ते म्हणजे काय तर तुरटी. सुदन्स शेविंग इरिटेशन मीन्स शेविंग केल्यानंतर जे काही इरिटेशन होणार आहे ते काय करतं इथे स्टॉप करतं. कसं स्टॉप करतं तर बाय प्रोटीन प्रेसिपिटेशन मेकॅनिझम. सो युजेस आर द ॲस्ट्रिंजंट, इट इज यूज ॲज अन ॲस्ट्रिंजंट अँड ॲज अ फार्मास्युटिकल एड मीन्स फार्मास्युटिकल एड म्हणून पण ह्याच्यामध्ये डोजेज फॉर्ममध्ये वापरलं जातं. देन इट इज यूज ॲज अ स्टिप्टिक. आता स्टिप्टिक म्हणजे काय तर ब्लेडिंग काय करतं प्रिव्हेंट करतं फॉर मायनर कट्स अँड ॲब्रेशन्स. मीन्स समजा शेविंग करत असताना कुठे मायनर कट झाला काय झालं तर तिथे काय करतं हे प्रोटीन प्रेसिपिटेशन फॉर्म करून तिथले जे ब्लिडिंग असतील ते ब्लिडिंग कसं फॉर्म करतं तर कॉन्ट्रॅक्शन करतं बॉडी टिश्यूचं मीन्स कॉन्स्ट्रिक्शन्स करतं. ब्लड व्हेसल्स ज्या काही आहेत मायन्यूट ब्लड व्हेसल्स ज्या काही आहेत त्याचं काय करत असतं तर कॉन्स्ट्रिक्शन करत असतं मीन्स ॲज अ स्टिप्टिक फॉर मायनर कट्स अँड ॲब्रेशन्स. देन प्रिपरेशन ऑफ डिप्थेरिया अँड टिटॅनियस टॉक्साइड्स मीन्स डिप्थेरियाची व्हॅक्सिन्स आहे किंवा TTची व्हॅक्सिन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा ॲज अ फार्मास्युटिकल एड म्हणून ॲलम यूज केलं जातं. देन सीड स्टोरेज इज इट शुड बी स्टोअर्ड इन वेल क्लोज कंटेनर. वेल क्लोज कंटेनरमध्ये काय करायचं ठेवायचं. Then along with that it is used for making that astringent solution 0.5 to 5% astringent solutions, lotions and touches. देन डिओड्रंट प्रिपरेशन्समध्ये सुद्धा यूज केलं जातं हे अँटीपर्स्पायरंट ह्याच्यामध्ये. आणि दिस प्रोटीन प्रेसिपिटेंट प्रॉपर्टी ऑफ ॲलम इज युटिलाइज मीन्स ह्याच्यामध्ये डिप्थेरिया आणि टिटॅनियस टॉक्साइडच्या प्रिपरेशन्समध्ये का वापरलं जातं बिकॉज इट इज हॅविंग द प्रोटीन प्रेसिपिटेंट प्रॉपर्टी. सो ॲज अ प्रोटीन प्रेसिपिटेंट प्रॉपर्टी इट इज यूज इन द प्रिपरेशन ऑफ द डिप्थेरिया अँड precipitated diphtheria and tetanus toxoids. Then see its dilute solutions 1 to 4%. They are used as astringent mouthwashes and gargles. Dilute solutions mouthwash gargles as a use केलं जातं. Then its 2% solution is used to reduce excessive perspiration. 2% solution कसं यूज केलं जातं perspiration reduce करण्यासाठी. These are the uses हे काय आहेत ॲलमचे uses आहेत. then storage it should be stored in well closed container. So these are the astringents in the topical protectives. Topical protectives मध्ये हे astringents कोणते आहेत ते आपण बघितले. सो astringents in detail सिलेबसमध्ये तुम्हाला हे दोन आहेत डिस्कस करायला. बट अजून दुसरे astringents आहेत तर ते कुठचे आहेत तर सॉल्ट्स आहेत. सॉल्ट्स ऑफ ॲल्युमिनियम, झिंक, मॅग्नीज, आयर्न, बिस्मूथ, सिल्वर किंवा झिर्कोनियम. दिजर हे काय आहेत मेटल्स आहेत सगळे. मग त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम क्लोराईड आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्झी क्लोराईड आहे, ॲल्युमिनियम सल्फेट इज देअर, ॲल्युमिनियम सब ॲसिटेड सोल्युशन इज देअर, ॲल्युमिनियम ॲसिटेड सोल्युशन इज देअर, ॲलम इज ऑल्सो देअर. सो ही ॲल्युमिनियमची सॉल्टसुद्धा ॲस्ट्रिंजंट आहेत. देन झिंकची सॉल्ट आहेत दॅट इज झिंक क्लोराईड, झिंक सल्फेट, देन टफन सिल्वर नायट्रेट, झिर्कोनियम सिलिकेट, झिर्कोनियम कार्बोनेट, झिर्कोनियम ऑक्साईड ही मेटल आहेत सगळी. देन certain other salts that contains these metals in the form of radicals. example for magnets की दुसरी पण सॉल्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये हे मेटल्स असतात ती सुद्धा मग ॲस्ट्रिंजंट्स म्हणून ॲक्ट करत असतात. सो दिस इज अबाउट ॲस्ट्रिंजंट. ह्याला हे काय आहे तर ॲस्ट्रिंजंट्सबद्दल आपण आज डिस्कस केलं. सो वी विल just quickly revise what we had studied today. So astringents means what? These are the protein precipitates which are applied locally. They are having the low penetrating power. They have the low cell permeability. Then we had seen its uses as a styptic, as an antiperspirant, then as a deodorant, then to reduce inflammation, to promote the healing,
then direct action on skin, it remove unwanted tissue. Then we had seen the compound zinc sulfate, that is ZnSO4 7H2O. It is in hydrated form. Then we had seen its properties. Okay, boiling at 70 degree centigrade, 100 degree centigrade आणि 200 degree centigradeला तेव्हा ते काय करतं, वॉटर मॉलिक्यूल आहे हे वॉटर मॉलिक्यूल लॉस करत असतं. देन डिकम्पोजिशन ॲट हायर टेम्परेचर, वेन डिकम्पोज इट ॲट हायर टेम्परेचर दॅट इज 800 degree centigrade, दॅट टाईम वॉट हॅपन, झिंक ऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि ऑक्सिजन ह्याच्यामधून सेपरेट होत असतो. Then after that zinc sulfate preparation is from zinc sulfide, that is ZnH. in okay, oxidation जेव्हा केलं जातं in air at high temperature, that time ZnSO4 zinc sulfate we get. Then from zinc metal, so this zinc metal Zn is react with what, H2SO4 sulfuric acid, that time what happen, ZnSO4 zinc sulfate फॉर्म होतं आणि हायड्रोजन लिबरेट होतो ह्याच्यामधून. Then next see this assay is by complexometric titration. Disodium ADTA is used as a titrant. Then uses काय आहेत ह्याचे, ॲज अन ॲस्ट्रिंजंट, झिंक सप्लिमेंटमध्ये, इमॅटिकमध्ये, देन ॲज अन अँटीसेप्टिक म्हणून यूज केलं जातं झिंक सल्फेट. देन त्याचं ऑप्थॅल्मिक ॲस्ट्रिंजंट आहे, सो 25% ॲक्वियस सोल्युशन यूज केलं जातं. Then it is also used as aid in healing of the wounds and reflux emetic as we had seen in case of narcotic poisoning or opium alkaloid poisonings मध्ये यूज केलं जातं. Then we had seen alum बघितलं, potassium aluminium sulfate, this is formula for that. This is also called as sulfate of univalent metal or ammonium and trivalent metal, त्याला अमोनियम अँड अमोनिया ॲलम असं सुद्धा म्हणतात. देन फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज काय बघितलं आपण, जे इथे काय होतं, हाय टेम्परेचरला जेव्हा ह्याला हीट केलं जातं तेव्हा डिहायड्रेट होतं, म्हणजे ह्याच्यामधून वॉटर मॉलिक्यूल आहे तो वॉटर मॉलिक्यूल लॉस होत असतो. देन प्रिपेअर कसं केलं जातं, पोटॅशियम सल्फेट आणि ॲल्युमिनियम सल्फेट त्याचं हॉट कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन ॲड केलं जातं, दॅट टाईम ॲलम त्याच्यामधून सेपरेट होतो. देन इट्स असे बाय ग्रॅव्हिमेट्रिक मेथड. देन यूजेस काय आहेत ह्याचे, ॲलमचे ॲज अन ॲस्ट्रिंजंट, इट इज यूज इन द लोशन अँड डचेसमध्ये यूज केलं जातं, ॲज अ डिओड्रंट प्रिपरेशन म्हणून. देन ॲज अ फार्मास्युटिकल एड म्हणून यूज केलं जातं. देन दिस 2% सोल्युशन have been used for the application to the skin to reduce excessive perspiration. Then stronger solutions are used to harden skin by athletes or to tough the skin of as ओके, त्यामध्ये वापरलं जातं. देन दिस alum diluted with 6 part of purified talc is used as a food powder. Then as a styptic in minor cuts. Then being a protein precipitant, it is used in the preparation of diphtheria and TT vaccine. Then its storage well closed container. So this is about astringent. Then from last part remain from this chapter is sulfur and its compound. So next lecture we will study about that sulfur and its compound. So now we will stop over here. If you have not get anything, आजच्या लेक्चरमधला कोणाला कोणताही पॉईंट जर समजला नसेल तर तुम्ही मला कधीही विचारू शकता. ओके, थँक्यू, हॅपी लर्निंग, स्टे सेफ.